न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? भाजपमध्ये रस्सीखेच. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत तब्बल 84 नगरसेवक निवडून आणले आहेत. मात्र आता महापालिकेतील सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे स्थायी समिती सभापतीपद म्हणजे तिजोरीची चावी कोणाच्या हाती जाणार यावरून भाजपमध्ये चांगली चर्चा, समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. चिंचवड विधानसभेतून आमदार शंकर जगताप यांनी सर्वाधिक 39 नगरसेवक निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली. तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांनी 35 नगरसेवक निवडून आणले आहेत. पिंपरी विधानसभेत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली 12 नगरसेवक निवडून आले आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठींनी महापौर पदासाठी निष्ठावंत रवी लांडगे यांची निवड करत स्पष्ट संदेश दिला आहे. तर पक्षनेतेपदी आमदार महेश लांडगे यांचे मित्र आणि आमदार शंकर जगताप यांचे निकटवर्तीय प्रशांत शितोळे यांची निवड करत भाजपाने मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केला आहे. उपमहापौर पदासाठी सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराने पद नाकारल्यानंतर ऐनवेळी शर्मिला बाबर यांना संधी देण्यात आली आणि यामागेही पक्षांतर्गत समतोल राखण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. आता महापालिकेतील सत्तेचा खरा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत. मोठे संख्याबळ, वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ, प्रादेशिक समतोल या सर्व बाबी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी नेमके कोणाच्या हाती जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप नेतृत्वाचा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.